कामाला काय कामाला हालत Bye.
आधुनिकता यामुळं गेल्या 15-20 वर्षांमध्ये इथली हॉटेल इंडस्ट्री खूप झपाट्यानं वाढली. त्यामुळेच कदाचित इथं कल्चरल ॲक्टिव्हिटीज म्हणजे सांस्कृतिक चळवळ त्या मानानं मूळ धरू शकली नव्हती. पण सांस्कृतिक विचार किंवा विकास हे त्या प्रदेशाचं प्रतिबिंब असतं आणि ही गोष्ट लक्षात आल्यावर स्थानिक लोकांनी या बाबतीमध्ये चळवळच सुरू केली म्हणा आणि त्याचा परिणाम म्हणजेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची महाबळेश्वर शाखा. पुजारी दिसले असते. रिटायरपती मोकळ्या वेळामध्ये पैसा कमवण्यासाठी काही करू लागला की बायको. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तालुक्याचे सुपुत्र आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. कायमच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री उत्कृष्ट संसदपटू सन्माननीय शंभूराजे देसाई साहेब यांचंही आगमन या ठिकाणी व्यासपीठावर होत आहे. त्यांचंही या ठिकाणी आपण कायमच्या कडकडाटात स्वागत करावं. आपले संमेलनाचे निमंत्रक सन्माननीय वाई विधानसभा मतदारसंघाचे जननायक आमदार आदरणीय मकरंदजी पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांचं व्यासपीठावरच्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे. सातारा जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब जितेंद्र डुंडी साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचंही या ठिकाणी स्वागत, हार्दिक स्वागत. इथे उपस्थित सर्वांना मी विनंती करतो की सर्वांनी जागेवरच 2 मिनिटं उभं राहून त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया. आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण नांदीने करणार आहोत आणि ही नांदी सादर करणार आहे आपल्या सगळ्यांचा लाडका नृत्य दिग्दर्शक, कमालीचा डान्सर मयूर वैद्य आणि त्याची टीम. एकदा जोरदार टाळ्या. गणपती बाप्पा.
पहिल्यांदा आला का? हॅलो, क्या बात आहे मयूर, थँक्यू सो मच. आणि आजच्या आपल्या विभागीय नाट्य संमेलनाची सुरुवात परंपरेप्रमाणेच दीपप्रज्वलन आणि नटराजाच्या पूजेने करूनच होणार आहे. तेव्हा मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी नटराजाचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून संमेलनाची सुरुवात करावी. सर्वप्रथम आपल्या राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुभाषचंद्रराव देसाई, आपल्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय जब्बारजी पटेल, आपल्या सर्वांचे लाडके माननीय आमदार मकरंद पाटील, प्रशांत दामले, नरेश गडे सर, भाऊसाहेब पोहे, अजित भुरे, सतीश लोटके सर, DM बावळेकर सर, योगेश पाटील सर, सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्थानपन्न व्हावं. माननीय आमदार मकरंद पाटील व श्री DM बावळेकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपले सगळ्यांचे लाडके माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सत्कार करावा. श्री विलास काळे साहेबांना मी विनंती करतो की सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री शंभूराज देसाई यांचा सत्कार करावा. श्री संजय दस्तुरे साहेबांना मी विनंती करतो की नाट्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर जब्बार पटेल यांचा त्यांनी सत्कार करावा. योगेश पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय श्री मोहन जोशी यांचा सत्कार करावा. त्यांचा कमालीचा सपोर्ट आपल्याला मिळालेला आहे. माननीय श्री राजेश कुंभारदरे यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय श्री प्रशांत दामले सरांचा सत्कार करावा. माननीय खासदार श्री निवास पाटील यांचा सत्कार करावा. श्री महेश कोंटी यांना मी विनंती करतो की माननीय श्री नरेश गडेकर यांचा सत्कार करावा. श्री विशाल तोष्णीवाल सरांना मी विनंती करतो की माननीय श्री भाऊसाहेब भोईर यांचा सत्कार करावा. श्री रमेश पल्लोड सरांना मी विनंती करतो की माननीय श्री अजित भुरे सरांचा सत्कार करावा. अतुल सलागरे सरांना मी विनंती करतो की माननीय श्री सतीश लोटके सरांचा सत्कार करावा. अभिजित पुरासने सरांना मी विनंती करतो की माननीय श्री जितेंद्र गिरी यांचा सत्कार करावा. यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले सर यांना मी प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. सर प्लीज. नमस्कार सर्वांना. नमस्कार. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय एकनाथजी शिंदे,
पालकमंत्री शंभूराजे देसाई, नाट्य संमेलनाध्यक्ष जब्बारजी पटेल, मोहनजी जोशी आणि रंगमंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आज या महाबळेश्वरमध्ये आपलं नाट्यसंमेलन, विभागीय नाट्यसंमेलन होतं आहे आणि या विभागीय नाट्यसंमेलनाचा आत्ता उद्घाटन सोहळा झालेला आहे आणि आजपासून पुढे उत्तम कार्यक्रम आहेत. महाबळेश्वरमध्ये जे नाट्यगृह आहे ते सुरू करायची हमी आत्ताच मी मुख्यमंत्री महोदयांकडून घेतलेली आहे. गेली 10-15 वर्ष ते बंद आहे. तुमच्या टाळ्या जर तुम्ही छान वाजवल्या तर त्यांच्या लक्षात राहील. त्यांनी तिकडून फोन केले, ऐकले, मी करतो. आज मुख्यमंत्री महोदयांचे अनेक कार्यक्रम आहेत, त्यामुळे जे काय मागायचं ते मी नंतरच मागणार आहे. परिषदेसाठी, नाट्य संकुलांसाठी, नाट्यगृहांसाठी. फक्त जाता जाता एवढंच सांगेन की आचारसंहिता लागायच्या आत त्यांच्या मनातली जी नाट्यगृहांची संकल्पना आहे ती संकल्पना जर प्रत्यक्षात उतरवायची असेल तर एक उत्तम समिती आपण नेमावी आणि लवकरात लवकर ती अंमलात आणावी, म्हणजे आपण उत्तम नाट्यगृहांमध्ये बसून नाटकाचं पर्यंत बघू शकाल. आत्ता मी एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी महाबळेश्वर मतदारसंघाचे जननायक आमदार आजचे निमंत्रक संमेलनाचे सन्माननीय मकरंजी पाटील यांचा देखील या ठिकाणी सत्कार नाट्य परिषद शाखेच्या वतीनं संपन्न होत आहे. धन्यवाद सर. यानंतर महाबळेश्वर वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार व निमंत्रक श्री मकरंद पाटीलजी यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सगळे बसले का? सत्कार संपले. ओके. नमस्कार. 100व्या नाट्यसंमेलनाचं हे महाबळेश्वरचा भाग आहे चाललेला. सगळ्यांचं मी स्वागत करतो. मोठ्या संख्येने दुपारी ते हजर आहात. माननीय मुख्यमंत्रीजी, एकनाथजी आणि शंभूराजी आणि बाकी सगळी व्यासपीठावरची सगळी मान्यवर मंडळी. वेळ फार कमी आहे, परंतु याच्यात नाट्यसंमेलनाबद्दलच्या काही गोष्टी बोलायच्या असतात. हे विभागीय नाट्यसंमेलन 100 असल्यामुळे वेगळ्या ठिकाणी होत आहेत आणि अगदी शेवटी रत्नागिरीला होईल. तोपर्यंत नटराज हे आपल्याबरोबर भ्रमण करत राहतील. मला आनंद होतो शिंदेसाहेब, मला आनंद होतो आपण आला. आपण परवाच्या स्टेट अवॉर्डला असं बोलला की कला आणि महाराष्ट्र याचं एक अतूट नातं आहे. कला म्हणजे याचा अर्थ नाट्यकला आहे, नृत्यकला आहे, शिल्पकला आहे, लोककला आहे. याचं एक सर्वांगीण एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी असायला पाहिजे. याची उत्तम कल्पना आहे आणि ते असं असेल तर सर्व कला त्या छत्राखाली नांदतील, विचारवंत येतील तिथे आणि परंपरा आणि आधुनिकता याचा एक सहयोग तिथे घडेल, विचार घडतील. अशा मला असं वाटतं की अतिशय अप्रतिम कल्पना आहे. कुठल्याही प्रांतामध्ये ही शक्यतो नाही आहे. आपण अतिशय रसिक आहात, पुढचा विचार करणारे आहात, तेव्हा मला असं वाटतं की पुढच्या आपल्या सगळ्या योजनांच्या मध्ये असं एक सर्व कलांना स्थान देणारं असं एक मोठं व्यासपीठ आपण करावं. त्यासाठी जबाबदारी घेणारे काही विचारवंत, बुद्धिमंत, चांगले रसिक जे लोक आहेत म्हणजे ते कलेच्या क्षेत्रातले, यांची एक समिती आपण करावी आणि समिती करून मग त्यामुळे त्याचा एक विस्तार व्हावा अशी एक छोटी माझी विनंती या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं आहे. आणि मला असं वाटतं की ते खूपच सकारात्मक बोलणारे आमचे मुख्यमंत्री आहेत, उत्साही आहेत आणि कलेबद्दल प्रेम बाळगणारे आहेत. महाराष्ट्राचं सगळं कलेचं उत्थापन व्हावं ही त्यांच्या मनातली कल्पना आहे. एवढंच मला सांगायचं आहे की या कल्पनेला त्यांनी दुजोरा द्यावा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर.
आणि यानंतर आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. एकदा जोरदार टाळ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 100व विभागीय नाट्य संमेलन आयोजित केलेलं आहे आणि या संमेलनाला उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभरराव देसाई, आमदार मकरंदाबा पाटील, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामलेजी, संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेलजी, अभिनेते मोहन जोशीजी, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडुडी, सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही माफ करा, सर्व मराठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सर्व विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ आणि सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व रसिक प्रेक्षक सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा आजच्या या दिवशी देतोय. खरं म्हणजे महाबळेश्वरमध्ये नाट्य परिषद नाट्य संमेलन होत आहे यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो. आणि खरं म्हणजे माझ्या जन्मभूमीमध्ये या उपस्थित सर्व कलावंतांचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या या प्रदेशात नाट्य संमेलनाच्या रूपाने खरं म्हणजे भरलेला नाट्यकलेचा हा मेळा आणि मराठी संस्कृतीची समृद्धी दर्शवणारा खऱ्या अर्थाने कलेच्या क्षेत्रात एखादा उपक्रम 100 वर्ष अखंड साजरा होतं हे तर सगळं रेकॉर्ड ब्रेकच आहे. म्हणजे 100 वर्ष या नाट्य संमेलनाला होत आहे. खरं म्हणजे एखादी संस्था सुरू होते परंतु कालांतराने त्याच्यामध्ये काही अडचणी येतात. परंतु हे जे काही मराठी नाट्य परिषद जी आहे आपली आज महाबळेश्वरमध्ये होती आहे आणि 100वा हे नाट्य संमेलन होत आहे. हे खरं म्हणजे हे सगळे विक्रम मोडणारं हे नाट्य संमेलन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला वाटतं मगाशी मला आमदार महोदयांनी सांगितलं आपली महाबळेश्वरची शाखा देखील 2015ला सुरू झाली आणि आज आपल्या महाबळेश्वरमध्ये देखील गावागावामध्ये नाट्य कलावंत आहेत, रसिक प्रेक्षक आहेत. ही देखील एक आपली खऱ्या अर्थाने एक सांस्कृतिक एक संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मराठी माणसाच्या रंगभूमीवरील निखळ प्रेमामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. त्यामुळे आपल्या दर्दी तसेच चोखंदळ मराठी प्रेक्षकांचेही मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. अगदी तंजावर पासून तर सांगलीपर्यंत ही नाट्यकलेची श्रीमंती जी आहे सर्वदूर पसरलेली आहे. जिथं जिथं मराठी माणूस पोचला तिथं तिथं नाटक पोचलं आणि त्यामुळे याला एक मोठा इतिहास आहे आणि त्यामुळेच आपण 100वे नाट्य संमेलन आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरं करत आहोत. महाबळेश्वर पाठोपाठ राज्याच्या विविध भागात अशी संमेलन होत आहे. आतापर्यंत किती झाले प्रशांतजी? 5 झाली. आता आणखी नगर, नागपूर, मुंबई या संपूर्ण शहरांमध्ये अशा प्रकारची नाट्य संमेलनं होती. खऱ्या अर्थाने एक चळवळ आहे. हे समृद्ध करण्याचं काम ही सर्व मंडळी करतायत आणि म्हणून या गौरवशाली आणि समृद्ध नाट्य चळवळीचा विस्तार महाराष्ट्रभर ही सर्व मंडळी करतायत याचा विशेष आनंद आहे. आणि संगीत रंगभूमीपासून तर आजच्या रंगभूमीपर्यंत आजवर अनेक महान कलाकार झाले. त्या सर्वांनी नाटक समृद्ध केलं. नाटकामध्ये सिनेमासारखं काय रिटेक करायचं काम नसतं. जिवंत कला हे आपल्याला आपल्या रसिक प्रेक्षकांना त्याला पेश करायची असते. त्यामुळे ही देखील एक अतिशय समृद्ध आणि कठीण कला आहे. गंभीर, विनोदी, प्रायोगिक अशा सर्व प्रकारच्या नाटकांवर मराठी प्रेक्षकांनी उदंड प्रेम केले. त्यामुळे मराठी कलाकार चित्रपटात काम करतात आणि रंगभूमीची मात्र सेवा करतात असं आपण म्हणतो. हा सेवाभाव हेच नाट्यसृष्टीचं वैशिष्ट्य आहे.
मी आपल्याला सांगू इच्छितो, ठाण्याचं गडकरी गडकरी रंगायतन एखादं नाटक आलं सम्राट की पहाटे 3 पासून रांगा लागलेल्या असतात. आदल्या दिवसापासून एवढे रसिक प्रेक्षक ठाण्यासारख्या इतर शहरांमध्ये देखील गर्दी आहे. हे खऱ्या अर्थाने हे नाट्य कलावंतांना एक आपण जेव्हा दाद देतो तेव्हा तो कलावंत आपली कला जी आहे अधिक समृद्ध करतो. आणि म्हणून परवा आपण राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते आपले अशोक सराफ यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार मराठी नाटक चित्रपट सोबत हिंदी भाषेतही अशोक सराफ यांनी आपला ठसा उमटवला आहे. कलेच्या जोरावर रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य केलं. त्यामुळे राज्यातील सर्वोच्च पुरस्काराला त्यांनी गवसणी घातली. खरं म्हणजे प्रामाणिकपणे कलेची सेवा केली तर सर्व मान सन्मान यश प्रतिष्ठा आपल्याला मिळते. पण प्रामाणिकपणा कष्ट मेहनत आवश्यक आहे, तळमळ आवश्यक आहे. अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली. नाट्य रसिकांच्या पसंतीस उतरण्यासाठी काळानुरूप आवश्यक ते बदल रंगभूमीने केले. त्यामुळेच व्यावसायिक सोबत प्रायोगिक रंगभूमीलाही चोखंदळ प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभलेला आहे. आणि म्हणून 100 वर्षाचा सुवर्णकाळ अनुभवताना अनेक अडचणींवर मात करीत रंगभूमी पुढे जाते आहे. त्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक कलाकारांचा सहभाग लाभलेला आहे. शतक महोत्सवी वर्षात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने अशा विभागीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने अशा ज्या अगदी पडद्याच्या मागे प्रसिद्धीच्या मागे न लागता छुप्या टॅलेंटपर्यंत ज्यांच्याकडे खूप चांगलं टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे, असे कलावंत देखील त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे. आणि म्हणून याचा मला खूप आनंद आहे. आज रंगभूमीला नव्या आव्हानांचा सामना करावा लागतोय. मी या ठिकाणी एवढंच सांगेन, जेव्हा कोविडमध्ये देखील आपण पाहिलं माझ्याकडे प्रशांतजी यायचे, अनेक लोक यायचे आणि सांगायचे की असा असा प्रॉब्लेम आहे. पण मी लगेच माझी पद्धत वेगळी आहे, करतो बघतो असं काय करत नाही. मी लगेच फोन उचलून समज अधिकारी कलेक्टर असेल कमिशनर त्याला सांगतो आणि त्यावेळेस आपण अनेक निर्णय घेतले आणि आपल्या लोकांना जे काही सहकार्य करण्याची आवश्यकता होती ती केली. ही आमची जबाबदारी आहे. खरं म्हणजे हे काही आपण कुठलं कोणावर उपकार करत नाही. आणि म्हणूनच आज आपण राज्याच्या माध्यमातून 75 नाट्यगृह उभारण्यासाठी 9,33,00,000चा निधी आपण मंजूर केलेला आहे. त्यामध्ये 52 नाट्यगृह आहेत, ती आपण आणखी अपग्रेड करू, चांगली करू आणि नवीन जी आहेत ती अतिशय चांगली करू. त्यामध्ये एक कमिटी आपण स्थापन करू. त्या कमिटीमध्ये आपण अध्यक्ष म्हणून तर असाल, आपल्याला जे कोणी सहकार्य आहेत त्यांनाही आपण त्याच्यामध्ये हे करू की नाट्यगृह बनवताना नाट्यगृह अतिशय व्यवस्थित झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला कुठली पुढे भविष्यात तक्रार येता कामा नये यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर इथं 2000 सीटचं थिएटर आहे. मगाशी सांगितलं बंद पडलंय, कलेक्टरांना सांगितलं त्यांनी आधी सुरुवात केलेली आहे, ते लवकरात लवकर सुरू होऊ द्या. DPDC मधून आपण पालकमंत्री त्याला पैसे द्या आणि इमिडिएट ते करून घ्या. कारण 2000 सीटचं ते महाबळेश्वरमध्ये आणि किती रसिक आहे तिथे भरपूर आहे. आणि महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणात अशा प्रकारचं नाट्यगृह थिएटर जे आहे आपलं हे आपण चांगलं करूया. आणि त्याचबरोबर मगाशी जब्बार पटेल यांची सूचना होती, या आपल्याला ही मराठी रंगभूमी जी आहे हे समृद्ध करायची आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राला एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राने अनेक थोर कलावंत दिले, साहित्यिक दिले, महाराष्ट्राने अनेक आपण नवरत्न दिली आणि महाराष्ट्र आणि आपली संस्कृती परंपरा सगळ्यात आपण आघाडीवर आहोत. आणि म्हणून यासाठी आणखी आपल्याला काय करता येईल, आपल्या मराठी नाटकांसाठी, सिनेमांसाठी. आता आपण एक जे फिल्म सिटी आहे मुंबईची ती देखील आपण अतिशय चांगली करतोय. कुठेही कुणालाही आता बोलावं लागणार नाही आम्हाला इथे अडचण आहे म्हणून, त्याच्या मागे आपण लागलोय. मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल लेवलचं ते करतो, त्याच्यामध्ये देखील आपल्याला सहभागी होता येईल. आणि जब्बार पटेल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक 11
लोकांची कमिटी आपण स्थापन करू आणि या सर्व आपल्या जी काय आपली संस्कृती आहे, आपलं हे कलाक्षेत्र आहे, याच्याशी निगडीत असलेल्या सर्व ज्या काही समस्या आहेत, प्रश्न आहेत आणि महाराष्ट्राला एक प्रगल्भ आणि या सांस्कृतिकदृष्ट्या आपण आघाडीवर आहोत, ते आणखी आपण त्याच्यामध्ये काय भर टाकता येईल या दृष्टीने आपण पूर्ण प्रयत्न करूया. आणि म्हणून तेही मी या ठिकाणी जाहीर करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. महाबळेश्वरमध्ये हे संमेलन होत आहे. येथे वर्षातून एकदा तरी नाट्य महोत्सवासारखा उपक्रम आयोजित करून स्थानिक आणि व्यावसायिक नाटक सादर झालं तर तिथल्या कलाकारांना संधी मिळेल आणि पर्यटनाला देखील चालना मिळेल. त्यामुळे आपण याचा देखील विचार नक्की करावा. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. मराठी भाषा आणि संस्कृतीला बळकटी देणाऱ्या अशा सर्वच उपक्रमांना आपण यशस्वी करूया असं मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, तुम्ही आम्हाला इतका बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल खरंच मनापासून आभार. कार्यक्रम पुढे चालू राहील, फक्त साहेबांना वेळेअभावी निघावं लागते. धन्यवाद साहेब. मी जाणतो सकाळी झालं फार मोठा डीजी. कार्यक्रम असाच सुरू राहील. प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी.